मग विरारचा राजा हे नाव कधीपासून प्रसिद्धी मिळाली आपल्या राजाला? सर्वात मोठा पाठिंबा आमचा अध्यक्ष निषाद दादाचा आहे. तर तो आम्हाला सगळ्यांचा अजूनपर्यंत राहिला आहे का आमचा निषाद दादा 75 वर्षापर्यंत दादा आमचा अध्यक्ष असला पाहिजे. आमचं सगळ्यांची इच्छा हीच आहे. बरोबर. जर तुम्हाला जर एखाद्याला कोणाला आरती घ्यायची असेल तुम्ही हा, बरं. आरतीच्या टायमात आले तर त्यांना ती आरती तिकडे करता येईल. म्हणजे आमच्याकडे असं बुकिंग वगैरे काय नाही ना, म्हणजे मंडळातला नाही, म्हणजे मंडळाच्या बाहेरचं कोणाला घ्यायचं असेल तर कोणालाही. आम्ही सर्वांना आमच्या मंडळातला आता माहिती नसेल, आमचा पेज चालवणारा पण मुलगा जो आहे, जो आपला मंडळाचा पेज, तो आमच्या कोणाकडे त्याचा ना पासवर्ड ना काहीच नाही आहे. तो आम्ही हँडलच नाही करू शकत. हा ना? म्हणजे आम्हाला एवढा विश्वास आहे का भले तो मुसलमान असो ना काही असो, काही असो, बरोबर. म्हणत नाही. तो पेज चालवणारा पण मुसलमान असो. जेव्हा गणपती विसर्जन करायला नेतो तेव्हा जे बाजूबाजूला दोन उभे असतात ना गणपतीच्या बाजूला, ते दोन्ही मुसलमानच मुलं असतात. नमस्कार मित्रांनो, जय गणेश. तर 1-2 दिवसापूर्वी मी रील टाकलेली होती. त्यामध्ये मी असं बोललेला का आपण वसई विरार गणेशोत्सव पॉडकास्ट चालू करत आहे. त्यावर तुम्ही भरपूर प्रेम दिलं आणि विरारचा राजा एवढे आलेले कमेंट, त्यामुळे आता आपण पॉडकास्ट घेऊन आलेले आहेत विरारचा राजा. आणि आपल्यासोबत आज मंडळाचे अध्यक्ष निषाददादा चोरगे आणि समाजसेवक हितेश पाटील आहेत. नमस्कार. तर दादा, तुम्ही सांगा का आपली मंडळाची स्थापना आणि सुरुवात कशी झालेली? आपल्या विरार पूर्वेमधील सगळ्यात जुनं मंडळ म्हणजे 1975 साली ही आपल्या मंडळाची स्थापना झाली. तेव्हा मग नवतरुण मित्र मंडळ असं नाव होतं आपल्या मंडळाचं. आणि त्याचे संस्थापक श्याम राऊत हे होते. श्याम राऊत यांच्या संकल्पनेतनं इकडे हे मंडळ स्थापित झालं. आणि आपले राजू पाटील यांच्या दारामध्ये हा गणपती सगळ्यात पहिले बसव. नवतरुण मित्र मंडळाचं नाव नवतरुण नरेश मित्र मंडळ काय झालं हा, काय झालं की अशाच एक आपला कार्यकर्ता तिकडे सगळे कार्यकर्ते काम करायचे पहिल्यांदा. बरोबर. त्याला तिकडे काम करताना त्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. म्हणून त्याचा आज मला वाटते आज पण आम्ही त्यांच्या मूर्ती त्यांचा फोटो ठेवतो. म्हणून आपल्या मंडळाचं नाव नवतरुण नरेश मित्र मंडळ म्हणून गेलं. आणि विरारचा राजा ही आमची पदवी आहे. पदवी म्हणजे आपल्याला विरारची राजा दिलेली आहे, लोकांनी दिलेला तो मान आहे. मग विरारचा राजा हे नाव कधीपासून प्रसिद्धी मिळाली आपल्या राजाला? विरारचा राजा हे नाव म्हणजे हे पहिल्यापासूनच विरारचा, म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपलं मंडळ जे होते आहे, या मंडळाचा गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख होती. पहिल्यापासून ओळख आहे, म्हणजे ओळख होती ना, ओळख आहे. आणि लोकांचे असे बरेच नवस लोकांनी केलेले, म्हणजे असं बघायला गेलं तर आपल्या या मंडळातनं बरेच नगरसेवक झालेले आहेत. म्हणजे एवढं तुम्ही असं कुठचंच मंडळ नाहीये आपल्या वसई तालुक्यामध्ये त्या मंडळातनं एवढे मोठे मोठे नगर. तरी पण एक आपण बॅनरवर बोलताना ऑफिशियल नाव कधी पण तुम्ही असं लावा लागले? पहिला माहित तर होतं लोकांना, पण आता विरारचा राजा इथेच आपण आता सांगते मला आमचे युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना पण थोडंच त्यातली ऍक्च्युली आमचं 2000 आपलं 25वं वर्ष होतं. त्या टायमाला आम्ही लालबागवरून मूर्ती आपण आणली होती आणि तेव्हा आपण विरारचा राजाचं नाव टाकलं होतं. तिथून जेव्हा आपण सगळ्यात पहिले आपल्याकडे मूर्ती इकडे यायची, अर्नाळाला विसर्जन व्हायचं सर्व, म्हणजे ट्रक मधनं बसून आम्ही जायचे. आम्ही पण लहानपणी असताना ट्रक असायचा, ट्रकमध्ये अर्नाळा समुद्रात विसर्जन व्हायचं. म्हणजे तेव्हापासून आम्ही बघतोय. त्याच्यानंतर जेव्हा 25वं वर्ष होतं तेव्हा आम्ही लालबागला गेलेले आणि लालबागवरनं मूर्ती आणली स्पेशली 25वं वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी. आणि तेव्हा आम्ही बघितलेलं, तेव्हा तो राजा म्हणजे तेव्हा त्याची जी एंट्री होती आणण्यासाठी ती राजासारखीच होती. आणि तेव्हापासून जवळजवळ आज पकडायला गेलं तर 25-30 वर्ष झाली अगोदर आपण त्या विरारचा राजा म्हणून त्यापासून ओळखतो. आता आपण मूर्तीवर येऊया. मूर्तीचा विषय निघाला. मूर्तिकार आपले कोण आहेत? मूर्तिकार आपले शिवाजी मेस्त्री आहेत. आपले विरारचे आहेत का आउट ऑफ? ते विरारचे आहेत, पण ते त्यांचं गाव कोकणातलं आहे. नाही, म्हणजे आता विरारमध्ये कारखाना त्यांना 25 ते 30 वर्ष झाले ते विरारमध्ये राहतात. मग ह्या वर्षी आपल्या मूर्तीमध्ये काय विशेष बघायला भेटेल? आपण मूर्ती अशा पद्धतीने आणतो की आता सगळ्यांना लालबागला जायला तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओज वगैरे बघतात, धक्कामुक्की होते, कोणाला दर्शन व्यवस्थित होत नाही. तर आपला हेतू हेच आहे का आपल्या इकडच्या लोकांना लालबागला दर्शन जसं होत नाही तसं आपल्या इकडे व्यवस्थित प्रमाणे. आता तुम्ही आमच्या पेजवरती गेले ते व्हिडिओ बघतील, प्रत्येक जेवढे पण भक्त येतात नवस घेऊन येतात, नवस फेडायला येतात, पण ते अजूनपर्यंत त्याच्यामध्ये निगेटिव्ह आम्हाला उत्तर कधी दिले नाही. ते एवढे खुश येतात, त्यांच्या डोळ्यातनं पाणी पण आले, ते पण व्हिडिओ आहेत त्याचे. रडतात, म्हणजे अक्षरशः काटे येतात त्या लोकांना. म्हणजे असं वाटतं की आम्हाला लालबागला जायची गरजच काय आहे.
आपल्या विरारमध्ये सगळं होते तर लालबागला जात नाहीत आणि आपल्या या मंडळातर्फे त्या लोकांना इकडेच लालबाग सरतं आणि दर्शन. महत्वाचं म्हणजे आमचे सगळे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, सगळ्यात महत्व म्हणजे मी एक अध्यक्ष म्हणून ठीक आहे, पण सगळ्यात जास्त आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते एवढी मेहनत घेतात ना, आणि ते लोकांना एवढा मान सन्मान, म्हणजे कधी एका माणसाला कोणी त्यांनी टच नसेल दिला धक्का. म्हणजे तुम्ही लालबागच्या गोष्टी आता बोलले असतील, पण मनाचं जे समाधान आहे, म्हणजे राजाला बघितल्यानंतर जे आपल्या मनाची एक इच्छा असते, आपण एखादा माणूस नवस बोलतो, एखादा माणूस काहीतरी इच्छा प्रकट करतो, शेवटी सर्वजण देवाकडे हे मागायलाच जातात, आणि ते मागायला त्याला शांतपणे मिळालं पाहिजे हीच प्रत्येक माणसाची इच्छा असते, आणि ती इच्छा आमच्या मंडळातले सर्व कार्यकर्ते पूर्ण करतात. मग आता विरारचा राजा पुढे आपल्याला लालबागचा राजा सरोवर बघायला भेटेल का? हा कंटिन्यू बघायला भेटेल. आम्हाला ते प्रेम लोकांचं मिळते तर आपण त्यासाठी त्यांच्या भावना तोडू शकत नाही, म्हणून आपण ते आता कंटिन्यूच करणार. आणि माझे तुम्ही 2-3 वर्ष कागदी मूर्ती आणली, मग असं काय झालं का तुम्ही परत पीओपी वर झाले? कागदी मूर्तीचं असं सीन होतं का आम्हाला तळावात विसर्जन करायला मिळायचं, आणि मेन म्हणजे आपण पर्यावरणाचा विचार केलेलाच होता, पण कागदी मूर्ती कशी थोडीशी नाजूक असते, म्हणजे सांभाळणं जरा कठीण पडायचं. आता ते तळाव असायचं म्हणून आम्हाला ते थोडं सोपं पडायचं, पण आता नारंबळ पाडा बनायला तर एकदम कठीण पडते ते, कारण ती मूर्ती थोडी नाजूक असते. म्हणून आम्ही परत विचार केला का मग तेवढ्या लांब न्यायचंय तर आपल्याला तळावात ते विसर्जन करून देत नाहीये, त्यापेक्षा मग आपण पीओपीचीच बनवूया, कारण पीओपीची मूर्ती जरा मजबूत असते, म्हणून आम्ही तो निर्णय परत केला. महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक वर्षी फर्स्ट प्राइज पण मिळाला पर्यावरणात. म्हणजे एवढी मोठी मूर्ती कागदाची अशी आपल्या वसई तालुक्यात कुठे नसेल, एवढी मोठी मूर्ती असायची. बरोबर, त्या तुमचं यश पण आले. सुप्रीम कोर्टाचा जेव्हापासून तो निर्णय आला की तलावात करता नाही कलर्स वगैरे त्या माणसांना त्रास होतो, जीवांना त्रास होऊ शकतो, त्या संकल्पनेतनं मग आम्ही आपल्या महानगरपालिकेने आम्हाला काय सांगितलं की सर्व तुमच्या मूर्त्या आहेत ते आम्ही तेव्हा पण रिक्वेस्ट केलेली की आमची कागदी मूर्ती आहे, आमची मूर्ती विसर्जन केल्यानंतर 8 दिवसात तो कागद हे होऊन जातो. पण तरी पण कसं असतं शेवटी मग आमची अशी आमची तशी याच्यात आम्ही पण गेले नाही. मग आम्हाला पण इकडे वेस्टला जवळजवळ म्हणजे आमचे सर्व कार्यकर्ते जेट्टीवर विसर्जन करायला गेलेले, मग इथून घेऊन जाणं म्हणजे आता त्यांनी सांगितलं तसं की आम्हाला जाताना काय तो त्रास झाला तो आम्हाला माहिती आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम होता, तिकडे आमच्या महिला त्या गेल्या तिकडे त्यांना म्हणजे टॉयलेट पासून शौचालयाची प्रॉब्लेम होते. आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत आमचे कार्यकर्ते तिकडे होते, म्हणजे 8 वाजता आमची जेव्हा जेट्टी सगळेच होते, आम्ही 8 वाजता जेव्हा जेट्टीची मूर्ती आमची ठेवली गेली आणि त्याच्यानंतर अजून 2-3 मूर्त्या वगैरे ठेवल्या गेल्या आणि जेव्हा जेट्टी निघाली तेव्हा आम्हाला मनात म्हणून कसं असते आज आम्ही 10 दिवस 11 दिवस आपण देवाची जी प्रार्थना त्या ह्याच्यामध्ये लोकांना की मूर्तीचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे हीच आमची. त्याच्यामुळे आम्ही यावेळेस म्हणजे सर्व मंडळातले बसून विचार केला की पीओपीची मूर्ती ही सेफ आहे, म्हणजे तेवढे जाताना तो त्रास नाही होत. आता सांगितलं त्याच पद्धतीने की जसं मुलांना त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे, सांभाळणं गरजेचं असते. त्याच्यामुळे आम्ही आज परत तो निर्णय घेतला की पीओपीची मूर्ती. आणि आम्ही आता मला असं वाटतं विरार शहर महानगरपालिकेचे महापौर यांनी सांगितलेलं आहे त्या नेक्स्ट वीक मध्ये यांची गणपती सर्व मंडळांची वगैरे पण मीटिंग घेणार आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आमच्या मंडळाने जे वगैरे फेस केले, सर्व मंडळांनी जे प्रॉब्लेम गेल्या वर्षी फेस केले ते सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते पण मांडणार आहेत आणि सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी मांडणार आहेत. आता आपलं किती वर्ष आहे? आता हे 52 वर्ष महिनाऱ्या आता आपलं 60 वर्ष येणार आहे, मग त्याचा काय प्लॅन आहे? विशेष काय बघायला भेटेल तोपर्यंत लोकांना? 60व्या वर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तर सर्व कार्यकर्ते मेहनत करतात आणि सर्वात मोठा पाठिंबा आमचा अध्यक्ष निषाद दादाचा आहे. तर तो आम्हाला सगळ्यांचा अजूनपर्यंत आहे का आमचा निषाद दादा 75 वर्षापर्यंत अध्यक्ष असला पाहिजे. आमचं सगळ्यांची इच्छा हीच आहे. बरोबर, नक्कीच नक्कीच. दादा या पदावर पोहोचले, दादांनी खरं मनापासून आमच्या समोरच बोलले देवाला का मी नगरसेवक झालं तर देव म्हणजे दादा आमचा भरपूर मनापासून भक्त आहे. आणि आम्ही असा विचार करतो दादा नगरसेवक झाले तर कोणतरी मोठं अजून देवाच्या कृपेने. आणि आता आपण येऊया मंडळ चालवण्यासाठी सर्वात मोठा लागतो आपल्या फंड. मग तुम्ही कसे फंड जमा करता? वर्गणी वर्गणी म्हणजे कसं बघा, वर्गणी ही आपण 1 रुपयापासून ते 1 लाखापर्यंत घेतो.
द्यायची इच्छा असेल तेवढंच तो 1 रुपया पण देऊ देऊ शकतो शकतो. लाख रुपये पण देऊ. पण देऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्याबद्दल काही आम्हाला काही विषय नसतो, पण मनापासून जी वर्गणी द्यायला पाहिजे तशी लोक देतात आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आपण हा गणपती उत्सव, आमचे मोठे डोनर पण आहेत, आमचे छोटे डोनर पण आहेत, सर्वच आहेत म्हणजे. आणि त्याच्यामध्ये पण सर्वात महत्वाचं काम आपले सर्व कार्यकर्ते करतात, त्याच्यामुळे हे सगळं पुढे चाललं आहे. आणि आता आपण येऊया सर्वांना पडलेला प्रश्न, आपलं आगमन कधी आहे? आपलं आगमन आहे 30 ऑगस्टला. ती सगळं 30 ऑगस्टला रविवारी आपण आगमन ठेवलेलं आहे. रविवारी असं या कारणासाठी ठेवलं का त्या रविवारी सर्वांना सुट्टी असते, त्याच्यामुळे आपण तो 30 ऑगस्टला आपण आगमन ठेवलेलं आहे. आपलं दुपारी 3 वाजता आगमनाची सुरुवात होणार आहे. 3 वाजता आपण आगमन होणार आहे आणि त्याचं ओपनिंग वगैरे ज्या पद्धतीने करणार आहेत आम्ही, म्हणजे कसं व्हायला पाहिजे ते कसं काय सांगितलं तर बरं पडलं आता. एवढं सांगितलं तेच मेन असतो लोकांचा मनामध्ये कसं आगमन कसं आगमन होईल? लोक तेव्हा जेव्हा येतील तेव्हा हा. तुम्हाला बघायला लागेल उत्साह. एक लक्षात ठेवा. आता आम्ही सगळ्या गोष्टी सांगणं असं नसतं. आगमनाची डेट सांगितलेली आहे, त्या टायमाला जर लोकांनी आलं तर त्याचा फर्स्ट सीन बोलतात ना, प्रथम दर्शन. बरोबर. त्या दिवशी मिळेल आणि आगमनातले जो आनंद तो सगळ्यांना घेता येईल. म्हणजे मग आम्ही जास्तीत जास्त 9, 9:30च्या आतमध्ये यायचा प्रयत्न करतो. आपल्या मंडळात येऊन आपली मूर्ती आपल्या राजाला विराजमान करायचा प्रयत्न करू. 10 वाजेपर्यंत आपलं सर्व कार्यक्रम चालणार आहे. तर लोकांनी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की लोकांनी 3, 3:30 वाजल्यापासून आगमन आहे. आले तरी हरकत नाही. तर आता आपण येऊया, गेल्या वर्षी आपण आपल्या राजाचे सुवर्ण दागिने सर्व बघितलेले, ते आपण कुठून बनवले आणि कधीपासून बनवले? ते म्हणजे आपल्या गणपतीला जे दागिने आले ते नवस, ज्यांनी काहीकांचे नवस आहेत, त्या नवसामुळे सगळे आलेले आहेत दागिने. जसं बघायला लागलं सोनपट्टा पण ते नवसाने झालेला आहे. आपल्या आले म्हणजे तसं बरेच जे लोक, आता मी तुम्हाला पहिले म्हणजे सांगितलं की आपला जो हा विराचा राजा आहे नवसाला पावणारा गणपती, त्याच्यामुळे लोक छोट्यापासून मोठे नवस करतात आणि जे ज्यांचे पूर्ण होतात ते त्या माध्यमातून सगळे त्यांना पूर्ण करतात आणि मग ते आम्हाला सांगतात की या आम्हाला ही गोष्ट द्यायची आहे. मग सर्व मंडळाचे कार्यकर्ते बसून त्याच्यावर डिसिजन घेऊन मग ते एक्सेप्ट केलं जाते. मग ते फक्त सांभाळणं ही आमची जबाबदारी आहे. राजाचे आभूषण वगैरे सगळे आपण व्यवस्थित ठेवतो, तेच आपण पुढच्या वर्षी पण तेच वापरतो आणि ते असे वापरत राहणार. बरोबर. आणि अजून एक मी रील बघितलेली का तुम्ही चिठ्ठ्या उडवल्या, त्याच्यात ज्याचं नाव येईल तो पूजेवर बसणार, त्याच्याबद्दल पण लोकांनाच कळू द्या. काय म्हणजे ती काय कॉन्सेप्ट आहे ती? आपले जे मंडळात म्हणजे कसं कार्य करताना पूजेवरती बसायचं असतो, तर सगळ्यांचीच इच्छा असते. बरोबर. दादांना पण बसायचं होतं, मला बसायचं, म्हणजे लग्न झालेलं जोडपं. हा. तर सगळ्यांची इच्छा होती. तर मग दादांनीच ही संकल्पना काढली की आपण काम करूया, आपण चिठ्ठीवर सगळ्यांचे नावं लिहूया. दादांचं पण नाव होतं, माझं नाव होतं, म्हणजे या सगळ्या कार्यकर्त्यांचं होतं. आणि त्याचं लक असं होतं का त्याचं जस्ट नवीनच लग्न झालं होतं आणि त्याला चान्स भेटला. त्याचं एवढं लक चांगलं होतं. लग्न नवीन झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये त्याला भेटलं असं, म्हणून त्याला ते आम्ही हे केलं. आणि ते पण लहान मुलालाच आम्ही चिठ्ठी काढायला लावली म्हणून. तसंच आपला आरतीचं पण असते काय, आपण रोज आरती, दुपारची आरती, संध्याकाळची का, ती कोण पण येऊन म्हणजे असं कोणाला घ्यायची असेल आता घेऊ शकतो का? आम्ही असं करतो का सगळ्या मंडळात कोणाला आरती देत नाही. आम्ही असं विचार करतो का सगळे जेवढे पण भक्त जेव्हा येतात दर्शनाला, तर ज्या टायमाला आरतीचा टाइम असेल आणि तेव्हा ते आतमध्ये आले असेल ना, तर त्यांना एकूण एक सर्वांना आम्ही आरती देतो. सर्वांना ते आरती घेऊन ते एवढे खुश होतात ना, त्यांना डोळ्यात अश्रू येतात त्यांचे. म्हणजे आम्ही कोणाला असं सोडून असंच नाही करत का सगळ्यांच्या हातात आम्ही आरती देतो, व्यवस्थित दर्शन पण करून आरती पण त्यांना देतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही सांगितलं तुमच्या म्हणण्याच्या हिशोबाने की जर तुम्हाला जर एखाद्याला कोणाला आरती घ्यायची असेल, तुम्ही आमच्या टायमात आले तर त्यांना ती आरती तिकडे करता येईल. म्हणजे आमच्याकडे असं बुकिंग वगैरे काय नाही, म्हणजे मंडळातला नाही, म्हणजे मंडळाच्या बाहेरचं कोणाला घ्यायचं असेल मी सर्वांना आमचे मंडळातले कार्यकर्ते, उलटा आमच्या मंडळातले कार्यकर्ते मागे राहतात. सर्वांना पहिला मान सन्मान सर्वांना. आता पूजेपाठचा आपला विषय निघाला, तर आपली मूर्ती पूजेची आहे का आपण एक दुसरी मूर्ती, कारण की भरपूर मंडळात कसं असते, मोठी मूर्ती आपण आणून ठेवतात आणि पूजेची मूर्ती छोटी असते. मग तसं आपल्याकडे काय आहे का? नाही, मूर्ती आमची छोटी पण पूजेची आहे, मोठी पण. आम्ही मोठी मध्ये पण प्राण प्रतिष्ठापना करतो आणि छोटी मध्ये पण. पहिल्या दिवशी आपण जे ब्राह्मण येतात त्याचं मोठ्या मूर्तीचा पण प्राण प्रतिष्ठापना करतो आणि म्हणून विसर्जन करतो. नाही तर त्याची मग त्याचा एक असं आहे, आता जर तुम्ही फक्त छोट्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना केली तर त्या भव्य मूर्तीची भव्यता नाही, पण आपण जेव्हा एखाद्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्याचा तेज जो असतो ना तो वेगळा असतो. म्हणून तुम्ही आमच्या
विराटच्या राजाची मूर्ती बघा आणि त्याचं तेज बघा. तर आता तुम्हाला मी पर्सनल प्रश्न विचारतो. आता सर्व मूर्ती भारीच होत्या एक नंबर, पण तुम्हाला आवडलेली मूर्ती कोणती विराटच्या राजाची आजपर्यंत? 2015ची जी मूर्ती होती ना, हा. ती ते कसं होतं की तेवढी भव्यता आम्ही पहिले कधीच बघितली. बरोबर. आणि अचानक जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपण करतो म्हणजे एक सरप्राइझिंग नाही म्हणजे, तर तेव्हा जेव्हा आम्ही बघितलेलं ना त्या मूर्तीची म्हणजे चालू होण्यापासून की एवढं सगळं कसं काय करू आणि हम्म. हे सगळं केल्यानंतर पण जी मूर्तीच्या विसर्जनापर्यंत तो जे असतो मग ते तो आम्हाला आमच्यासाठी एक मोठा हे होता म्हणजे एक Challenge होता. तीच मूर्ती म्हणजे फर्स्ट टाइम जे आपण एखादं गोष्ट प्रयत्न करतो आणि ते जेव्हा पूर्णत्वात होते तेव्हा त्याचं जास्त समाधान पण होतं. त्याच्यामुळे त्या टायमाचं जे आम्हाला अजून त्याचं तेज आणि ते आठवते ना ते अतिशय सुंदर होतं. आणि ते जे होतं ते लोकांचे डोळे भरून भरून टाकले. आता फ्रेममध्ये तुम्ही दोघंच दिसता, पण असे कोणते कार्यकर्ते आहेत का तुम्हाला सांगायला आवडेल? काही भरपूर जास्त सर्वच मेहनत करतात, पण असे कोणते आहेत का तुम्हाला आवड त्यांची नावं खरं सांगाल का? सांगेल ना, आज मी अध्यक्ष म्हणून काम करतो, सगळं ठीक आहे, पण माझ्या प्रत्यार्थ हम्म. हितेश 100% पॉवरफुलनेच काम करतो. त्याच्याबरोबर आपलं निशांत आहे, म्हणजे आपलं कुटुंब म्हणजे आमचं खरं तर राजू पाटील कुटुंब ह्याच सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट या गणपती बरोबर आहे. त्याच्यामुळे मी जरी अध्यक्ष असला तरी माझं जेवढं नाही त्याच्यापेक्षा जास्त अधिकार त्या गणपतीवर आपल्या राजू पाटील कुटुंबाचा आहे. आणि ते म्हणजे देवाच्या बसवण्यापासून ते विसर्जनापर्यंतची सर्व जबाबदारी अगदी आनंदाने म्हणजे कुटुंब म्हणजे मी फक्त मुलांचं नाही बोलत की फॅमिली पूर्ण सर्व म्हणजे महिला, त्यांच्या कुटुंबातल्या सर्व महिला, आपल्या सगळ्या सुना, सगळी नातवंड, म्हणजे अख्खं जनरेशन त्या बाप्पासाठी एकत्र अख्खं असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त जे अधिकार आहेत, अधिकार नाही, त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमात तो राजू पाटील कुटुंबाचा आहे. एवढं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगायचं. म्हणजे आपले हितेश भाईचं पूर्ण संपूर्ण कुटुंब. आणि आता कार्यकर्ते म्हणजे तुझ्या नजरेत कोण असतील ते पण सांग. कार्यकर्ता म्हणजे सर्वच सर्वच मेहनत आहे. एकूण एक जे नवीन आलेले व्यक्ती पण जे आणि जुने आहेत ते पण सर्व एकूण एक मेहनत घेतात. म्हणजे डेकोरेशन करण्यापासून ते वर्गणी काढण्यापासून ते डेकोरेशन करण्यापासून ते गणपती उचलून म्हणजे गणपतीचा म्हणजे त्या पोरांना एवढा आहे का त्याचा सुरुवात जेव्हा होतात ना तेव्हा तो गणपतीकार असतो त्यासमोर बसतो. म्हणजे तो कसा झाला पाहिजे कसा नाही ह्याची सगळं लक्ष देऊन ते कामं करतात. मंडप बांधताना पण मंडपाच्या समोर जोडीला बसतात. हे कुठे असलं पाहिजे काय मदत करणं पण सेवा झाली भरपूर हे झाला भरपूर. दादाने बोललं का आमच्या मंडपामध्ये सगळे हिंदू मुसलमान सगळे आता सर्व. आमच्या भेदभाव नाही. आता तुम्हाला तर माहितीच नसेल आमचा पेज चालवणारा पण मुलगा जो आहे जो आपला मंडळाचा पेज तो आमच्या कोणाकडेच त्याचा ना पासवर्ड ना काहीच नाही आहे. तो आम्ही हँडलच नाही करू शकत. म्हणजे आम्हाला एवढा विश्वास आहे का भले तो मुसलमान असो ना काही असो बरोबर. पेज चालवणारा पण मुसलमान असो. जेव्हा गणपती विसर्जन करायला नेतो तेव्हा जे बाजूबाजूला दोन उभे असतात ना गणपतीच्या बाजूला ते दोन्ही मुसलमानच मुलं असतात. आणि हे आम्हाला आम्ही त्याचा गर्व आहे. आमच्या मंडळामध्ये कोण भेदभाव नाही करत. आमच्या मंडळामध्ये जेव्हा कार्यकर्ता पोरं जेव्हा असतात ना रात्रभर त्याच्यात ते मुसलमान पण असतात सेवे करण्यासाठी. मुसलमान पोरं सेवा करायला असतात. कोणाला अजून त्याची कल्पना नसेल ही गोष्ट पण ही गोष्ट सत्य आहे. महिला भरपूर ऍक्टिव्ह आहेत. सर्व महिला भरपूर ऍक्टिव्ह आहेत आणि ते आम्हाला त्या महिलांचं काम आहे ना ते आम्हाला काहीच कामं करून देत. ते मुंबईला जाण्यापासून ते स्वतःहून सगळं सामान वगैरे घेऊन येणार. हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यांचं ते कार्यक्रम जे ठेवतात ना गेम्स वगैरे हे महिला आमच्या ठेवतात. आणि हे महिला एवढे ऍक्टिव्ह आहेत ना हे आमच्या सगळे बरेच महिला आहेत. आणि ते त्यांचे खेळणं वगैरे पहिला ते जे बाहेरनं जे काय येणार भक्त वगैरे येणार ज्यांना खेळायचं आहे गेम्स वगैरे त्यांचे पहिला त्या लोकांसाठी गेम्स आम्ही पहिला ठेवतात हे महिला. आणि त्यांच्या स्वतःसाठी ते लोक एकच दिवस ठेवतात शेवटचा कारण बाकीच्यांना भेटावं म्हणून त्यांच्यासाठी ते लोक त्यांच्यामध्ये ते पण खेळतात पण स्वतःसाठी सेपरेट म्हणून ते एक शेवटचा दिवस ते लोक ते पूर्ण धमाल करतात एकदम. म्हणजे एवढे ऍक्टिव्ह आहेत आमच्या महिलांचा सहभाग आपल्या मंडळामध्ये खूप आहे म्हणजे आणि अतिशय चांगल्या रीतीने त्या काम करतात. म्हणजे ते जे प्रोग्राम जे असतात आपले 10 दिवसातले सगळं अरेंज करण्याची पूर्ण जबाबदारी ते घेतात. म्हणजे आम्हाला डेकोरेशनसाठी किंवा आम्हाला ते
कार्यकर्त्यांना जी गर्दी सांभाळणं वगैरे या गोष्टीमध्ये ते आम्हाला अजिबात याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह न करता म्हणजे ती जबाबदारी घेऊन म्हणजे आम्हाला थोडंसं त्याच्यातनं मोकळं करून ठेवून दिलं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे महिलांचा जो सहभाग आहे तो अतिशय स्ट्रॉंगली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. तर आता आपण येऊया आपल्या विराच्या राजाला तुम्ही किती अडचणी आला इथपर्यंत आणण्यासाठी, आणि गेल्या वर्षी असं का पहिल्या पण काय काय मध्ये आले असं? सगळ्यात जास्ती आम्हाला फेस करायला लागलो तो गेल्या वर्षीचं विसर्जन. आणि कसं होतं सर्वांसाठी, सर्व मंडळासाठी तर तुझ्या रील पण भरपूर व्हायरल झालेल्या विसर्जनच्या. म्हणजे तो सर्व मंडळासाठीच तो एक चॅलेंज होता. फर्स्ट टाइम सर्वांसाठी तो जेटीला जाणं थोडा लांब नेणं. गेल्या वर्षी बरोबर. पहिल्या त्या टायमाला म्हणजे दादा टायमाला म्हणजे अर्नाळा वगैरे जायचं त्या टायमाला कसं जवळचं असणं आणि अचानक आपल्याला मला पारंबलपाडा नेणं, तर त्याच्यामध्ये कसं आम्हाला भरपूर मिटिंग घेतल्या नगरपालिकेमध्ये वगैरे. आम्ही फक्त एकच सांगितलं होतं का भले आम्ही तिकडे विसर्जन करू घेऊन जाऊ, पण आम्हाला रोड व्यवस्थित असला पाहिजे, खड्डे वगैरे नकोय आणि जे झाडं वगैरे आहेत ते कापायला पाहिजे होतं आणि सुखसुविधा करायला पाहिजे. जसे लाईट वगैरे नव्हते म्हणजे बरेच काय होतं, म्हणजे त्याच्यातलं एकही काम त्या टायमाला झालं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर अडचणी आले, म्हणजे खड्डे पण भरपूर होते, झाडं पण कापली नव्हती. तर त्याच्यामुळे आम्हाला तिकडे नेता नेता पण थोडा उशीर झाला आणि आम्हाला तो वर्ष फक्त आम्हाला भरपूर तो फक्त आमच्या डोक्यात राहणार, तो आम्ही विसरणार नाही. मग यंदा तुम्ही महानगरपालिका त्याबद्दल काय सांगितले का? आता त्यांचं काही होणार आहे का तुमच्यामध्ये फॉलोअप? आम्ही मीटिंग मध्ये आम्ही ते पहिला तो विषय तोच करणार आहेत का आम्हाला फक्त रोड आणि झाडं आणि महिलांसाठी शौचालय वगैरे या सुखसुविधा आम्हाला करून द्या, आम्हाला काहीच अडचण नाही. आता नाला सपारा असतील तिकडे येऊन सर्व मंडळ जेटीवरच येतात, त्याबद्दल काय? माझं म्हणणं असं आहे का जर वसईचे पण येतात, वसईवाल्यांना तर त्यांना समुद्र जवळ त्यांच्या तिकडे असेल आणि प्रत्येकाला आहे समुद्र किनारा सर्वीकडे आहेच आपल्या वसई विरा तिकडे दिला पाहिजे आणि मग इकडच्या म्हणजे तेवढा लोड कमी लोड कमी होईल, जेणेकरून लोकांना हे नाही वाटत. तेच ना, डिवायडेशन होते. कसं आहे आपल्याकडे आता जे सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले त्याच्यामुळे, नाही तर आज जवळजवळ आज 50, 100 वर्ष झाले आपण या तलावात विसर्जन करतो. पण आता त्याला करणार काय? शेवटी कोर्टाच्या पुढे कोणच चालत नाही. कोर्टाने आदेश दिलेत की तुम्ही समुद्रात विसर्जन करा. तर गाईस तुमच्या सांगण्यावरून आपण विरारच्या राजा फुल पॉडकास्ट घेतलेला आहे आणि आता पुढे विचारूया काय वाटलं त्यांना पॉडकास्ट बद्दल. नाही, अतिशय चांगला म्हणजे तुमच्या माध्यमातनं जे आज तुम्ही आमच्या विरारच्या राजाची प्रचिती करण्यासाठी जो ब्रॉडकास्ट घेतला त्याच्याबद्दल पहिले ते तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि तुमच्या माध्यमातूनच आपल्या विरारच्या राजाची अजून प्रचिती झाली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातूनच आम्ही लोकांना एक आवाहन पण करू इच्छितो की ज्यांना पण आपल्या विरारच्या राजाच्या मंडळात सहभागी व्हायचं असेल ते सहभागी होऊ शकतात, निशुल्क सहभागी होऊ शकतात आणि ज्यांनाही विरारच्या राजाची सेवा करायची असेल ते आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करू शकतात. आणि तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्व नरेश मित्र मंडळ सर्वांचे आम्ही आभारी आहेत. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, विरारच्या राजा विजय असो.